हॅलो. हां केलं आहे म्हटलं कॉक चालू मी. बरं बरं. हां या तुम्ही संध्याकाळी लवकर मग. हां ठेवू का? वहिनी काय? मी जरा गावात जाऊन येते म्हटलं. काय काम आहे गावात? काही नाही, असं ते कपडे राहिले ना, ते म्हटलं शिलाई मारून आणू. घरातले कामं झालं करून? झाले करून म्हणजे काय सगळे मीच करायचे काय? आणि मी काय उपत घेतले काम करायचे? तुम्ही करा. हां मग मी घरातलं पाहायचं आणि बाहेरचं पाहायचं आहे की नाही? आणि तुम्ही नुसतं गावभर हिंडायचं. मग म्हणते तेव्हा तुमचं लग्न कायसाठी करून आणले? म्हणजे मी काय मोल करीन ना म्हणून आणली काय? नाही नाही, तुम्ही तर राणी बाई. तुमचं काय राणीचं बाई मग महिन्यावर कमवतून तुम्ही आयतं बसून खाता. काय वाटत का नाही भावाबद्दल? हा आई तर काय भाऊचे माझा तो. भाऊचे मग लग्न करा ना मग. अरे प्रत्येक मुलगा आला तुम्ही नाही म्हणून सांगत्या. इथं बसून काय करणार तुम्ही सांगा बरं? एक नाही दिवस लग्न होणं करायचंच आहे ना तुम्हाला. पण करीन लग्न, तसं आहे कुठं माझं वय निघून चाललंय. कधी करणार लग्न मग? हा एक ना एक दिवस जाणंच आहे लग्न करून. कोणी आलं का नको, हे नको आणि ते नको आणि असंच आहे तसंच आहे. तुम्हाला कुठला राजकुमार बघायचा? बरं आता एवढं मोठं ठेंगणं झालं तरी अक्कल नाहीये. नुसतं गावभर हिंडायचं, घरातले कामं नको धामं नको काही नाही. महिन्यावर आहे तिकडं कमवायला. गल्लीतले लोक नावं ठेवायला लागले केवढं ठेवतं म्हणून. बाहेर काय असेल ते तरी सांगा मग. नाही काही बाहेर माझं. नाहीये काय मग कधी करणार मग लग्न? मला शिकायचं होतं म्हणून मी एवढं दिवस नाही लग्न केलं. हा शिकायचं होतं. काय राहतं कॉलेजला? शिकायचंय म्हणे. कॉलेजला जाते तिथं नखरे करायला. इथं हाय माय नवरा आई काम करायला, पोरगी हाय तिकडं. बोला ना आता. काय असन ते तरी सांगा बाबा. मी सांगते घरी माय नवऱ्याला मग. नाहीये काही. मग नाहीये काही. घरातले काम सगळे आवरले नाही काही नाही. नवीन ड्रेस घालायचं आणि हिंडायचं गावभर बुरकाळ्या मारीत. पुढच्या जातीने कसं राहावं समजतं का नाही थोडंफार? मी पण लोकांच्या इथूनच आलेली, सगळं काम करते मी. आणि तुम्हाला एक काम होत नाही. काय गरज नाही गावात जायची. इथं कॉक चालू केलाय मी, तासाभराने बंद करायचंय. थांबा इथं, लक्ष द्या, मी घरी जाऊन येते. काय म्हणले मी? हा ठीक आहे. हां तायडे काय करते इथं? का अशी उदास आहे? खरंच तुम्हाला जड होत असेल तर सांगून दे, मी नाही राहणार इथं. काय झालं तुला असं बोलायला? कोण काय म्हणलं का? अरे वहिनी खूपच मला त्रास द्यायला लागले आता. मला बोलता येतं तू राहती, लग्न करून का जात नाही. आम्हाला टेन्शन तुझं. लग्न स्थळ आले तर तू नाही म्हणती. आता मी मुद्दा म्हणून नाही म्हणते का? मी कुठं बाहेर चालले तर मला बोलतात तू कशाला बाहेर जाती, कशाला ही करती. मी म्हणले मला शिकायचं आहे तर ते मला म्हणते का कशाला शिकायचं, शिकून काय कलेक्टर होणार आहे का तू. दादा मी जर खरंच तुम्हाला जर जड वाटत असेल ना, मी जाते कुठेतरी निघून. नको मला, माझ्यामुळं कशाला उगाच तुम्हाला त्रास. इतकी वाईट आहे का मी? असं असेल तर सांगून दे बाबा. तसं नाही काय, मलाच माहीत नाही. ती वाटलं पण नव्हतं असं की बाबा ती माझ्या मागे इतकं तुला वाईट बोलत असेल म्हणून. आता उगाचच आपली आई वडील नाही म्हणून का, म्हणून मी तुमच्यात राहते. आणि आपली आई असती तर, आपली आई वडील असते तर मी नसते राहिली रे तुमच्यात. जाऊ दे बाबा, माझा खरंच लई त्रास होतात असं ना, मी जाते निघून. तसं काय वाटून नको घेऊ. मलाच असं माहीत नव्हतं बाबा ती आज तू पहिल्यांदा म्हणली म्हणून मला कळते ती तुला अशी बोलती म्हणून. तू नको असा विचार करू. जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तुला असला विचार करायची गरज नाही. चल मी बघतो काय आहे ती. चल घरी. इकडे ए काय हो? बोलायचं मला तुझ्याबरोबर. काय तुला काय प्रॉब्लेम आहे? कसला प्रॉब्लेम? हिला काय म्हणली मग तिकडं? पुढं काय म्हणले त्यांना मी? काय म्हणली? तिने सगळं सांगितलंय मला. काय म्हणले मी? आणि काय हो, आमच्या नवरा बायकोच भांडण लावते काय तुम्ही आता? काय पण सांगून हेच राहिलं होतं आता. तुला तिची अडचण काय आहे? मला कसली अडचण आहे? लग्न करीनात ही होतंय ती होतंय. मग बरोबर आहे ना, लग्न कर म्हणल्यावर काय झालं मग? कोणी आलं का प्रत्येक मुलगा आला का नाहीच म्हणून सांगता? अरे माझा मी कमी राहीन तिला सांभाळायला. सांभाळा मग. आमच्या बहीण बाबा डोकं घालायची काय गरज आहे रे तुला? पण मी चांगलंच म्हटले ना त्यांना.
किती दिवस सांभाळणार तुम्ही? असं ठेवणार आहे का बहिणीला? तिचं काय चांगलं आणि काय वाईट हे मला कळतं. तो विचार करायची गरज नाही. अहो पण मी पण तुमची बायको आहे ना. हाय बायकोने बायकोची पायरण राहिलं पाहिजे. मग मी काय वाईट बोलले त्यांना? माझं म्हणणं काय, तुला बोलायची गरजच नाही ना काय, पण तुला पडते काय, कमी पडतंय का? नाही तेव्हा उचापत्या करायला कोण सांगतोय तुला? आता गल्लीतले नावं ठेवायला लागले, केवर ठेवता म्हणून. गल्लीतली काय म्हणून गावातली काय म्हणून मला नाही फरक पडत. जेव्हा चांगलं स्थळ येईन ना तेव्हा तिचं लग्न लावून देईन. तुला काही सासरवास करायची गरज नाही. ती बोलते का तुला एक शब्द तरी? बोलते का? झालं का तुमच्या मनासारखं? लावले ना भांडणं आमच्यात. वहिनी मी कशाला तुमच्यात भांडणं लावू? मला काय तसं पण पहिलं दादा तर चांगलंच वागत होता. खरं तर तुम्ही आल्यापासूनच घरात किचकिच होत राहिली. आपलं ही जमीन घरपीर आहे ना, त्यात तिचा निम्याने हिस्सा आहे. कळलं का तुला? द्या ना मग. मी कुठं काय म्हणते, मी फक्त त्यांना एवढंच म्हटले की लग्न करा आता, वय निघून चाललं. करीन ना मी लग्न, मी म्हणले ना, मी नाही कुठं म्हणले. चांगलं स्थळ पण त्याला यावं लागत. जाऊ द्या, माझ्यामुळं कशाला तुम्ही भांडणं करते? तुम्हाला नसनच होत तर मी जाते निघून. अरे ग बस तू. तुझ्यामुळे कशाची भांडणं तवा? एक गोष्ट ध्यानात धर, परत जर हिला काय म्हणली आणि हिने जर असं तोंडपीठ पाडलं तर तुला तुझ्या आईबापाकडे नेऊन सोडीन. ही गोष्ट ध्यानात ठेवू. काय तुझ्या वाचून असं काही हिवत नाही माझं. मला माझी बहीण महत्वाची या. जाऊ दे दादा, नको बोलू त्यांना काही. जा तू बघ घरातली कामं. अक्कल फिक्कल आहे का नाही तुला काही? तिला कशाला काय म्हणायचंय? आजपर्यंत कधी तिला कसल्या एका शब्दाने दुखवली नाही, आणि तू लागलेली की आले की ही पण करायला. मी काय चुकीचं बोलले? बोलायचंच नाही तो. तिचं काय चांगलं काय वाईट हे माझं मला माहिती आहे. बरं करा काय करायचंय ते. हा परत फक्त मन ह्या वेळेस समजून सांगितलं, पुढच्या वेळेस हाताखालून काढीन.